मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आज GR येणार का अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल, कारण आज मंगळवार आहे, आज 11 तारीख आहे, त्यामुळे आज GR येऊ शकतो का लाडकी बहीण योजनेचा जुलैचा 25व्या हप्त्याच्या संदर्भात का 2 हप्ते पण त्या संदर्भात GR येऊ शकतं का। पहिली गोष्ट तर GR जर आज जर का येणार का या प्रश्नाचं उत्तर पाहूयात। त्यानंतर 2 हप्तेचा संदर्भात GR येऊ शकतो का, म्हणजे 2 हप्ते एकत्रित असणारा एकत्रित निधी मंजूर होऊ शकतो का त्या संदर्भात पण आपण माहिती घेऊयात। बघा आज 11 तारीख आहे आणि आज मंगळवार आहे आणि मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं होतं की मंगळवारी जी आहे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्रिमंडळ जे आहे तर त्यांची बैठक होणार आहे, तर या बैठकला जे बघा याच बैठकीमध्ये जे आहे आपल्या लाडकी बहीण योजनेचं जे मानधन लागणार आहे तर ते मानधन मंजूर करण्यात येणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल की मग आज GR येईल का, कारण की याच्यामध्ये जे काही निधी असेल की जे पैसे असतील तर ते मंजूर झाल्याच्या नंतर संबंधित विभाग म्हणजे सामाजिक व न्याय विभाग जो आहे तर या विभागाच्या द्वारे GR येईल। मग या विभागाच्या द्वारे GR येईल, पण ही मंत्रिमंडळाची बैठक कोणत्या वेळेमध्ये होती आज हे महत्त्वाचे आहे। म्हणजे जर लवकर मंत्रिमंडळाची आज बैठक झाली तर आज इव्हिनिंगपर्यंत GR येईल, म्हणजेच 5 वाजेपर्यंत किंवा त्याच्यानंतर GR येण्याची शक्यता ही आहे। पण या संपूर्ण गोष्टी डिपेंड आहेत की कोणत्या वेळेला म्हणजे जर लवकर झाली तर मग पटकन जे आहे सामाजिक न्याय विभागाला GR काढता येईल। राहिला मुद्दा 2 हप्त्यासंदर्भात एकत्रित GR येऊ शकतो का, तर बघा यापूर्वीचे जर आपण वितरण पाहिले म्हणजे मार्च आणि एप्रिलचंच आपण वितरण पाहूयात, मार्च आणि एप्रिलचं, तर तेव्हा जे आहे ना बघा की एकत्रित 2 हप्ते तर मिळाले होते त्यावेळेस, पण मात्र एकाच GR मध्ये तशी तरतूद करण्यात आलेली नव्हती। ही बाब पण तिथे आपण समजून घ्यायला पाहिजे। त्यामुळे जरी एक GR आला तरी त्यांना 2 हप्ते देता येतील, बरोबर, पण मात्र ते लगेचच एका पाठोपाठ एक भेटतील का त्याची शक्यता नाही। पण मात्र ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या कशावर डिसाईड राहणार आहेत तर GR येतो की नाही। आज जर GR आला तर शक्यतो तर मला असं वाटतं आहे की आता लगेचच एका पाठोपाठ 1-2 हप्ते तर मिळणार नाहीत बघा, जे आहे मी ते सांगतो आहे। पण मात्र 28 तारखेला परत एखादा हप्ता देण्याचा निर्णय पण होऊ शकतो, ती शक्यता पण नाकारता येत नाही। पण मात्र ते 28 तारखेपर्यंत आपण तो मुद्दा मांडूयात वगैरे वगैरे, पण सध्या तरी जर दिले तर फारच चांगलं, पण सध्या तरी जुलैचा 25वा हप्ता म्हणजे एकच हप्ता जे आहे 1500 रुपये याप्रमाणेच लाभ वितरित होण्याची शक्यता आहे। आणि आज GR येण्याची शक्यता आहे का, तर त्याचं उत्तर माझ्याकडून तरी होय आहे। पण बघा जर समजा इनकेस जर समजा मंत्रिमंडळाची बैठक जर आज उशिराच झाली, इनकेस सांगतोय काही कारणास्तव, तर जास्तीत जास्त बघा उद्याचे दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल। मी सांगितलं मॅक्झिमम 13 तारखेच्या आतच GR येणार आहे। पुढे 15 तारखेला शनिवारी तर आपलं वितरण होण्याची जवळपास निश्चित झालेलं आहे, पण मात्र अजूनही सरकारकडून अधिकाधिक त्याच्यावर स्पष्टीकरण आलेलं नाही। पण असं असलं तरी देखील मागच्या वेळेस 15 ऑगस्टच्या रोजी वितरण झालं होतं। आज कोणत्याही पद्धतीने GRच्या संदर्भात काहीही अपडेट आली, GR आला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलवर लवकरात लवकर ती खात्री लायक माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। पण आज आपण वाट पाहूयात आज GR येतो का। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।